ओबीसी नेते म्हणून आपण आव्हान देणार आहात? असं आज ते म्हणजे जोपर्यंत मी ते वाचत नाही पूर्णपणे तोपर्यंत मी ते सांगू शकणार नाही. पण मराठा समाजाला जे आहे आरक्षण द्यायला माझा वेगळं आरक्षण द्यायला वेगळं आरक्षण द्यायला माझा विरोध नाही. ओबीसीमध्ये घुसणारे मराठी कृपया तिकडे द्या. हे जे दक्षिण भारतामध्ये अनेक प्रांतांनी ते दिलं 73% दिलं. त्यांचं टिकू शकतं, तुमचं का नाही टिकू शकत? ते टिकावं म्हणून तर तुम्ही एवढे 3-3, 4-4 न्यायमूर्ती तिथे काम करतायत ना. ते 4-4 न्यायमूर्ती काम करतायत ते याच्यासाठी नाही की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं म्हणून. ते काम करतायत, त्यांची बुद्धिमत्ता वापरतात असं आम्ही समजतो. ते त्यांची बुद्धिमत्ता वापरतात, ते त्यांना वेगळं आरक्षण देण्याच्या संदर्भात त्यांनी ती बुद्धिमत्ता वापरावी. एका मराठा समाजाला वेळा 10, 12, 13% काही मिळणार आहे. मग तुम्हाला हे 17%च्या 374 जागेत येऊन बसायचं कारण काय? तुम्ही किती जरी म्हणाला धक्का नाही तरी सगळ्या मराठ्यांना जे आहे खोटे दाखले देण्यात आलेले आहेत. त्यांना जे आहे काढून ते थांबवून ताबडतोब 10, 12, 13% जे काही मागित द्या 15% माझं काय म्हणणं. मागच्या 5 आयोगाने नाही म्हणून सांगितलं. सुप्रीम कोर्टाने मागास होऊ शकत नाही म्हणून सांगितलं. सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या माझं काय म्हणणं पाहून द्या. आर्थिकदृष्ट्या आणखी पाहून द्या. सामाजिकदृष्ट्या आणि उद्या भीती माझ्या मनामध्ये जरूर आहे. अर्थात ती अजरतरचा प्रश्न आहे. तो उद्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं ठीक आहे ते मागास आहे पण वेगळं आरक्षण 50%च्या वरती देता येणार नाही आणि मागास असेल तर टाका ओबीसीमध्ये म्हणजे झालं सगळं. ही भीती आज आमच्या मनामध्ये आहे आणि असं जर झालं तर मी तुम्हाला नक्की सांगतो की ओबीसी समाजामध्ये फार मोठी शांतता निश्चितपणे पसरेल आणि त्याला कुणाही नेत्याची सुद्धा गरज लागणार नाही. आजच जे आहे सगळ्याच्या विरुद्ध लाखो हरकती ज्या आहेत मराठा समाजाचे तरी चालत सगळी सोयरे त्याच्या विरुद्ध ओबीसी आणि इतर लोकांनी दिलेली लाखो. असं काय म्हणतात की आम्ही ना हरकत मागितलीच नाही तुमच्याकडे. हो तुमच्याकडे मागितलं काय हरकत काय ते सांगा कोणा. त्याच्यामुळे जे आले ते सगळे हरकतीचेच आलेले आहेत आणि ते लाखोच्या संख्येत म्हणजे लोक जागृत आहेत. हे सगळे जे राजकीय पुढारी माझी विनंती आहे त्यांना की हे विसरू नका तुम्ही की लोकांमध्ये जागृती आहे आणि जे असं काही होणार नाही याची गॅरंटी जी आहे मिळाली पाहिजे. हे माझं काही हरकत नाही. मी शब्द प्रत्येक मिटिंगमध्ये जाहीर सभेत सांगितलं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, वेगळं आरक्षण द्या आणि ते तुम्ही देत असाल तर माझा पाठिंबा आहे. पण पुढे काय होईल ते भय जे आहे माझ्या मनात ते तुम्हाला बोलून द्या. शुक्रे समितीनं अहवाल आज मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. आता तो अहवाल काय आहे तो अजून काही आमच्या हातात आला नाही की आम्ही तो पाहिलेला नाही. त्यामुळे नक्की त्या अहवालामध्ये काय काय आहे ते कळायला काही मार्ग नाही. पण असं म्हटलं जात आहे की 1,58,00,000 घरांचं सर्वेक्षण केलेलं आहे. कुटुंबाचं सर्वेक्षण केलं 1,58,00,000. खरं म्हणजे विक्रम आहे 15 दिवसामध्ये एवढं करणं. खरं म्हणजे आणखीन 15 दिवस दिले तर सगळ्या महाराष्ट्राची जाती गणना ती सुद्धा होऊन जाईल. असा प्रचंड वेग आहे त्यांच्या सर्वेक्षणाचा. ठीक आहे तर तो लोक तपासतील काय कशा रीतीने तो केला आहे काय. एक मात्र मला काही कळलं नाही की जेव्हापासून हे आंदोलन सुरू झाले तेव्हापासून या ओबीसी आयोगामधील एक एक सदस्य जे आहेत
गळाले की त्यांच्यावर प्रेशर आणण्यात आलं असं त्यांचं खाजगीमध्ये सांगणं आहे. या सगळ्या गोष्टींची चर्चा आज जी आहे समाजामध्ये आहे, यांना का काढून टाकण्यात आलं? मग अलीकडची जी परिस्थिती आहे, अनेक मराठा समाजाच्या लोकांना त्यांची नोंद नसताना खोट्या नोंदी घेऊन त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत. कुणबी म्हणून त्यांना दाखले देण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका मराठा घरामध्ये काल मला सांगितलं, सोलापूर जिल्ह्यामध्ये एका घरात 86 कुणबी सर्टिफिकेट दिली गेली, वन शॉट, आणि त्यांनी फटाके उडवले. हे सगळं जे आहे समाजातल्या तिथल्या लोकांना कळतं. हे जरी आम्ही मंत्री बाहेर काय म्हणालो, मंत्रालयात जरी काय म्हणालो, तरी खाली ज्या वेळेला या गोष्टी येतात त्यावेळेला गावचे लोक विचार करतात की अरे हे पाटील यांच्या तर टाचेखाली आम्ही काम करतो, आणि मग यांना कसं काय तर ओबीसी सर्टिफिकेट आमच्या बरोबर. हा विचार लोकांच्या मनामध्ये आहे. आमचं म्हणणं असं आहे की मग ते कुणबीकरण थांबवा ना. आता तुमचे हे खोटे दाखले दिले असतील त्यांना सगळ्यांना जे आहे, जो नवीन मराठा समाजाला तुम्ही जे आरक्षण, वेगळं आरक्षण देता त्याच्यात टाका. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ओबीसीला धक्का लागणार नाही. मग त्याप्रमाणे जे आहे हे जे कुणबी दाखले दिलेले आहेत मराठा समाजाला, कुणबी मराठा कुणबी म्हणून, ते तर टाका त्याच्यामध्ये. तेवढंच आता हे सगळे त्यांना 12% मागे हायकोर्टाने मंजूर केलेले होते, 12 का 13%. मग आता एवढं मोठं आरक्षण त्यांना तिथे आहे. 17% 374 जातीमध्ये येऊन काय करणार ते? नाही तर कोणीच नाही, कारण सगळेचे सगळे की त्यांनी सांगितलं की आम्हाला नको कुणबी सर्टिफिकेट. पण हे सगळेचे सगळे बाकीचे आले तर मग ते 12% आरक्षणामध्ये जर दिलं 12% किंवा 10% तर कोण आहेत मग? म्हणून आमचं म्हणणं आहे हे सगळे जे आहेत ना जबरदस्तीने केलेले कुणबी तिकडे टाका, हे माझं एक म्हणणं आहे. गरिबी आहे, अन्य गरिबी आहे म्हणून वेगवेगळे कार्यक्रम सरकार घेत असतं. शेतकऱ्यांना पैसे देणं, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना मदत करणं, रस्ते करणं, पाण्याची व्यवस्था करणं, काही हमीभाव देणं, अल्पदरात किंवा फुकट अन्नधान्य देणं, तर असे अनेक कार्यक्रम जे आहे. महिलांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेले, अर्धी फी, अर्ध भाडं, असे अनेक कार्यक्रम जे आहेत हे गरिबी कमी करण्यासाठी, की गरिबांना मदत करणारा हा दुसरा कार्यक्रम आहे, तो चांगला आहे. त्याच्यामध्ये आमचं काही म्हणणं नाही, ते घ्या सगळ्यांनी, पैसे सगळ्यांना मिळतातच. सामाजिकदृष्ट्या मागास आहे का मराठा समाज, आणि तो सामाजिकदृष्ट्या मागास आहे का याची तुलना ही इतर समाजाबरोबर केला पाहिजे. एखादा पाटील आणि समोर असलेला आदिवासी कोण मागास आहे? पाटील आणि एखादा दलित समाज कोण मागास आहे? पाटील आणि एखादा रामोशी, एखादा बिरळ, एखादा बंजारी, एखादा धनगर, एखादा माळी, एखादा सुतार, एखादा कुल्हार, कोण मागास आहे? तर मागास ही कल्पना जी आहे ही तुलनात्मक दृष्ट्या पाहायला पाहिजे. मग त्या दृष्टीने ते मागास आहेत का गावागावामध्ये? आज जिल्हा परिषदा कोणाकडे आहेत, बँका कोणाकडे आहे, साखर कारखाने कोणाकडे आहेत, दूध संस्था कोणाकडे आहेत, आमदार कोणाकडे आहेत, मंत्री, हे सगळं आलंच. सुप्रीम कोर्टातून मागे आलं. माझं म्हणणं की सामाजिकदृष्ट्या मागास आहे असं म्हणणं जे आहे मला तरी पटत नाही. तरीसुद्धा वेगळं आरक्षण त्यांना मिळणार असेल आमच्यात तर माझं पाठिंबा आहे. असं समाधानी म्हणजे त्यांना वेगळं आरक्षण देत आहे काय म्हणून मी समाधानी आहे. मग तो खऱ्या अर्थाने वेगळं आरक्षण द्या आणि आमच्यातली घुसखोरी थांबवा, हे परत तेच म्हणायचं आहे.
जो सर्वहारा आहे त्याला काहीतरी मिळावं म्हणून हे आरक्षण आहे. सामाजिकदृष्ट्या जो पिचलेला त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं. आता त्यांना इतरांच्या बरोबरीने आणलं तर मग इतरांचं जे आहे 2-4 डॉक्टर होणार तर नाही होणार, 2-4 इंजिनियर होणार तर नाही होणार, शैक्षणिक याच्यात नाही मिळणार त्यांना आरक्षण आणि दुसरं आरक्षण मिळून जाणार ओबीसीचं. नोकऱ्यांबाबतीमध्ये 2-4 मिळाले असतात नाहीच मिळालं, त्यामुळे 9.5% मिळाले, बाकी त्याला मिळालेच नाही महाराष्ट्रात. आता याच्या पुढे 1% मिळणार नाही. एखादा येत होता सरपंच निवडून आणि ते जर मागास म्हणून जर आले ओबीसीमध्ये तर 1% सुद्धा निवडून येणार नाही. ओबीसीचा धनगर समाजाचा येणार नाही, कोणाचाच येणार. म्हणून भीती आहे. बाकी मराठा समाजाच्या विरुद्ध नाही, त्यांना वेगळं आरक्षण द्या, परंतु खऱ्या अर्थानं ओबीसीला धक्का